Hello friends, chapter number 3 circle practice set 3.2 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे. Two circles having radii 3.5 cm and 4.8 cm touch each other internally. Find the distance between their centers. दोन सर्कल दिलेले आहेत. ते एकाचे रेडियस आहे 3.5 and another रेडियस आहे 4.8 cm आणि ते इंटरनली टच आहे each other एकमेकांना. तर फर्स्ट मध्ये गिवन लिहायचं आहे. गिवन R1 इज इक्वल टू फर्स्ट रेडियस किती आहे आपल्याला 3.5 सेंटीमीटर. 3.5 सेंटीमीटर. R2 किती आहे 4.8 सेंटीमीटर. किती आहे 4.8 सेंटीमीटर. आपल्याला काय शोधायचं आहे डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे त्यांच्या दोन्ही मधील अंतर शोधायचं आहे. सेंटरचं दोन सर्कलचे सेंटर आहे त्याच्यामधील अंतर. तर सोल्युशन टू फाइंड लिहून घ्या. टू फाइंड distance between their centers. Distance between their centers. Distance between their centers. Solution. The two circles are touching each other internally. आपल्याला हे त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलं आहे. ती सेंटेन्स हाय तसं लिहून घ्यायचं आहे. काही वेळेस एक्सटर्नली असेल काही वेळेस इंटरनली असेल ते सेंटेन्सवर सर्व डिपेंड आहे. द टू सर्कल्स आर टचिंग each other internally. ह्या वाक्यावरती सर्व तेच होतं. आता इथं आपण थेरमचा वापर करणार. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल द सेंटर्स अँड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल. बाय थेरम of touching circle, the centers and the point of contact are collinear. The center and the point of contact are collinear. म्हणजे सेंटरचे जे पॉइंट आहे ते एकाच लाईनवरती आहेत दोन्ही. त्याचा असा अर्थ आहे. The distance between the centers of circle touching internally is equal to difference of their radii. म्हणजे याचं जे डिफरन्स आहे ते या दोन्हीच्या रेडियस मधले अंतर आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला यांची वजाबाकी करावी लागेल. Therefore, distance between their centers is equal to R2 minus R1. काय 4.8 minus 3.5. आन्सर आहे 1.3 सेंटीमीटर. सर्वात सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. जस इंटरनली टच असेल त्यावेळेस त्यांची सबट्रॅक्शन करायची मोठ्या रेडियस मधून स्मॉल रेडियस. आणि ज्यावेळेस एक्सटर्नली टच असेल त्यावेळेस दोन्हींची ऍडिशन करायची. मग आपल्याला त्या दोन्ही सेंटर मध्ये डिस्टन्स भेटून जातो. आता सेकंड क्वेश्चन आहे. टू सर्कल्स ऑफ रेडियाई 5.5 cm and 4.2 cm touch each other externally. Find the distance between the centers. आता हा क्वेश्चन आणि फर्स्ट क्वेश्चन जवळपास सारखाच आहे. फक्त एक शब्दाचा फरक आहे तो म्हणजे इंटरनली आणि एक्सटर्नली.
ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक्सटर्नली काढायचं आहे. म्हणजे जो शॉर्टकट सांगितला त्याच्यानुसार यामध्ये आपल्याला जे रेडियस दिले आहे त्यांची ऍडिशन करायची आहे. त्यासाठी गिव्हन लिहायचं आहे. गिव्हन R1 आणि R2 लिहून घ्यायचे आहे. R1 किती आहे? 5.5 सेंटीमीटर. 5.5 सेंटीमीटर. R2 किती आहे? 4.2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर. आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. काय काढायचं आहे? डिस्टन्स टू फाइंड डी काढायचा आहे दोन्ही रेडियस मध्ये. आता आपण कशाच्या थ्रू काढणार आहे? बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल. सोल्युशन बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल. By theorem of touching circle, the center and the point of contact are collinear. The center point of contact are collinear. Contact are collinear. The distance between the centers of circle touching externally is equal to the sum of radius. म्हणजे जे सर्कल एक्सटर्नली टच असतात त्यांचे रेडियसची बेरीज करायची असते. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स देअरफॉर. ते वाक्य लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. R1 प्लस R2. आपण काय लिहिलं? ते एक्सटर्नली टच आहे म्हणून 5.5 प्लस 4.2. आन्सर आलं 9.7 सेंटीमीटर. The distance between the centers is 9.7 सेंटीमीटर. थर्ड क्वेश्चन आहे. If radius of circles are 4 centimeter and 2.8 centimeter, draw a figure for these circles touching each other externally and internally. म्हणजे आता आपल्याला दोन डायग्राम काढायचे आहेत. त्यांची रेडियस दिलेली आहे आपल्याला गिव्हन. फर्स्ट रेडियस आहे 4 सेंटीमीटर आणि सेकंड आहे 2.8 सेंटीमीटर. आपल्याला फर्स्ट डायग्राम काढायचा आहे एक्सटर्नल. एक्सटर्नल टच असले सर्कल टच इच अदर एक्सटर्नल. यासाठी आपल्याला माहित काय करायचं, आपण जे पाहिलं होतं त्यावेळेस पहिल्यांदा मोठी जी रेडियस आहे दोन्हीतून ते याचं सर्कल काढून घ्यायचं. सर्वात मोठं कोणतं आहे दोन्हीतून? 4 सेंटीमीटर. कंपासच्या साह्याने स्केलचा वापर करून 4 सेंटीमीटरचा डिस्टन्स बनवायचं, त्याचं एक सर्कल काढायचं. या सर्कलची रेडियस 4 सेंटीमीटर असेल असे एक सर्कल तुम्ही ड्रॉ करायचं आहे. स्केलचा वापर करून आणि कंपासचा वापर करून ते मोजून काढायचं आहे. सपोज ही रेडियस किती आहे? 4 सेंटीमीटर. नाव द्यायचं आहे ए, नाव देऊ आपण पी. आपल्याला एक्सटर्नली काढायचं आहे ना. मग आपल्याला अजून एक सर्कल काढायचं आहे. त्याची रेडियस किती आहे? 2.8. आणि ते एक्सटर्नली असल्यामुळं जे ऍडिशन करायची किती? 4.4 प्लस 2.8 हे रफ मध्ये करायचंय. किती येणार? 6.8. म्हणजे आणि ही लाईन डॉट डॉटने हे जे ए पासून आहे ना 6.8 मोजायचं. ए पासून हे तर 4 सेंटीमीटर आहे, याच्या पुढे किती जाणार? 2.8 सेंटीमीटर. किती जाणार? 2.8. समजा हे झालं 2.8. कंपासचं एक टोक इथं टेकवायचं, एक टोक ह्या ठिकाणी, आणि इथून असा सर्कल ड्रॉ करून घ्यायचा. असे दोन सर्कल असे काढून घ्यायचे. या ठिकाणी एक नाव द्यायचं ओ. हे झाले
सर्कल्स एक्सटर्नली जे टच आहेत ते. हे रफ मध्ये करायचं आहे, हे तिथं प्रिंटला करायचं नाही. हे रफ मध्ये तुम्ही बॅक पेजवर वगैरे पुढे करून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला काउंट करा, इथून सुरू करायचं काउंट ए पासून. दोन्हीची ऍडिशन किती आली 6.8. आपला फर्स्ट सर्कलचं सेंटर पुढे होतं, त्या ठिकाणाहून जी रेडियस आपण ड्रॉ केली, ज्या साईडला आपण एक्सटर्नल टच दाखवणार आहोत त्या साईडला जेवढी ऍडिशन आहे तेवढं सेंटीमीटर मोजून घ्यायचं. त्या लास्ट पॉइंटला कंपासचं एक टोक टेकवायचं आणि पेन्सिल ह्या सर्कलच्या एंड पॉइंटला, म्हणजे ते डिस्टन्स असेल 2.8 तुमचं, तिथून एक सर्कल ड्रॉ करायचं. हे जे इंटरनली टच आहेत त्यासाठी आपल्याला रेडियस दिलेले आहे 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर. सर्वप्रथम जी मोठी रेडियस आहे त्याचे सर्कल ड्रॉ करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपल्याला 4 सेंटीमीटर ही मोठी रेडियस आहे. ही झाली 4 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल. हे झाले त्याचे सेंटर. ही झाली त्याची रेडियस. याला नाव देऊ आपण ई आणि बी. त्याचं डिस्टन्स किती आहे 4 सेंटीमीटर. मग आता कंपास मध्ये पेन्सिल लावून आपण 2.8 स्केलवर काउंट करून घ्यायचे आहे. त्याचे जे डिस्टन्स बनेल त्याचं पेन्सिल ह्या बाजूला टेकवायचे आणि उरलेलं टोक ह्या लाईनवर टेकवायचे. सपोज ते इथं टेकले, मग त्याचा एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा. ही रेडियस होईल त्याची, याला नाव देऊ आपण सी. ही झाली 2.8. त्याची डायग्राम अशी येईल. असे तुम्हाला करायचं आहे. हा झालेला आहे क्वेश्चन नंबर 3 कम्प्लीट. क्वेश्चन नंबर 4 आहे. In figure, the circles with center P and Q touch each other at R. A line passing through R meets the circle at A and B respectively. Prove that segment EP parallel segment BQ. हा त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला डायग्राम दिसते. डायग्राम मध्ये आपण पाहू शकतो सेगमेंट EP पॅरलल कशाला आहे BQ. हे दोन्ही एकमेकांना पॅरलल आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा बाय थेरम ऑफ टचिंग सर्कलचा वापर करणार आहोत. म्हणजे हे दोन सर्कल टच आहेत आणि ते कोलिनियर पॉइंट्स त्याचे कोणते आहेत PRQ. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल. इन ट्रायंगल. इन ट्रायंगल पहिल्यांदा हा ट्रायंगल घ्यायचा आहे. आपण यासाठी अल्टरनेट अँगल टेस्टचा वापर करणार आहे. म्हणजे हे दोन लाईन पॅरलल आहे आपल्याला माहिती, पण ते आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. त्यासाठी अल्टरनेट अँगल कोणते आहेत, हा अँगल आणि हा अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवावा लागेल. मग त्याच्यावरून आपण हे दाखवू शकतो की EP पॅरलल कशाला आहे QB ला. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. त्यासाठी ट्रायंगल APR. APR मधील सेगमेंट AP इज इक्वल टू सेगमेंट PR. दोन्ही काय आहे रेडियस आहे. काय आहे रेडियस. एकाच सर्कलच्या दोन्ही रेडियस म्हणून त्यांची हे सेम साइज आहे. आता दुसरा आहे अँगल PAR. therefore angle PAR congruent to angle PRA. कशावरून लिहिलं, कारण दोन बाजू ट्रायंगलच्या सारखे झाल्या म्हणजे ते आयसोस्केलस ट्रायंगल थेरम याच्यानुसार आपण हे लिहित आहोत. आयसो ट्रायंगल थेरम. दोन बाजू सारखे असल्यामुळे त्याचे दोन अँगल पण सारखे झाले. आता सेकंड ट्रायंगल घ्यायचा आहे. इन ट्रायंगल. याला नंबर देऊन घ्या. फर्स्ट इन ट्रायंगल RQB. त्याच्यात पण दोन सेगमेंट सारखे येतील. सेगमेंट RQ इक्वल टू सेगमेंट QB. दोन्ही काय आहेत रेडियस आहेत.
त्याच्यामुळे दोन अँगल सारखे ते कोणते असतील? क्यू आर बी कॉन्करंट अँगल क्यू आर बी हा झाला आता आर बी. त्यानंतर अँगल कोणता येईल? आर क्यू बी. आता हा अँगल येईल आर क्यू बी. कशावरून लिहिलं आपण हे? आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. दोन बाजू सारख्या असल्यामुळे ते ट्रायंगलचे दोन अँगल पण सारखे असतात. ते आपण आयसोस्केलस ट्रायंगल वरून लिहिले आहे. आणि आता उरला तो म्हणजे हा इथला अँगल कसे आहेत? व्हर्टिकली ऑपोजिट आहे एकमेकांना, त्याच्यामुळे ते सेम असतात. अँगल ए आर पी कॉन्ग्रुएंट अँगल बी आर क्यू व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. ज्यावेळेस पण अशी क्रॉसची फुली होती त्याचे ते दोन्ही अँगल हे एकमेकांना सारखेच असतात. सपोज ही 40 डिग्री असेल तर हा पण 40 डिग्री असतो. त्याच्यावरून आपण काही लिहू शकतो. आता देअरफॉर त्याला आपण 2 नंबर देऊ, याला 2 आणि याला 3 नंबर. 1 2 3 वरून आपण काय लिहू शकतो? फ्रॉम 1 to 3 we get angle PAB congruent to angle QBA म्हणजे हा अँगल आणि हा अँगल लिहिला आहे QBA. हे काय झाले? अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. हे आपण कशावरून लिहिलं परत अजून? तिन्ही पॉईंट एकाच लाईन ए आर बी. देअरफॉर सेगमेंट AP पॅरलल सेगमेंट BQ. कशावरून लिहिलं? अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. तर त्यामध्ये सेकंड आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? ट्रायंगल APR कॉन्ग्रुएंट ट्रायंगल RQB हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी हे दोन्ही ट्रायंगलचा वापर करायचा पहिल्यांदा. इन ट्रायंगल APR अँड ट्रायंगल RQP हे दोन्ही आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. त्यासाठी अँगल PAR अँड अँगल QRB फ्रॉम 1 and 3. अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल QRB हे आपण लिहू शकतो कशावरून? फ्रॉम 1 and 3. त्यावेळी आपण या ठिकाणी 1 वापरला जाऊन हे दोन अँगल सारखे असतात आणि 3 वरून हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे. द सेकंड अँगल PRA हा अँगल आणि त्याला कोणता अँगल येईल?
अँगल QBR कशावरून फ्रॉम 2 and 3 फ्रॉम 2 and 3 2 वरून 2 आणि 3 वरून या ठिकाणी 2 आणि 3 हे काय झाले ए टेस्ट वापरून आपण हे दोन्ही कॉन्ग्रुएंट दाखवले देअरफॉर ट्रायंगल APR congruent triangle RQB by AE टेस्ट अँगल टेस्ट यावरून आपण हे सिमिलॅरिटी दाखवली आहे. आता यामधील थर्ड आहे फाइंड अँगल RQB इफ अँगल PAR is equal to 35 डिग्री. आपल्याला गिवन दिला आहे अँगल PAR हा 35 आहे. अँगल PAR हा किती आहे 35 चा कोन आहे इथे आतमध्ये आणि आपल्याला कोणता अँगल फाइंड करायचा आहे अँगल RQB हा फाइंड करायचा आहे आपल्याला. आपण पाहिलं होतं की हा ट्रायंगल आयसोस्केलेस ट्रायंगल आहे. याच्या दोन बाजू सारख्या आहे. सेगमेंट EP and PR हा काय आहे आयसोस्केलेस ट्रायंगल आहे. त्याच्यामुळे याचे दोन कोन हे सारखे असतात. म्हणजे हा 35 आहे म्हणजे हा पण 35 आणि हा व्हर्टिकली कसा आहे ऑपोजिट आहे का कोणत्या अँगलला अँगल BRQ ला. म्हणजे हा पण काय येणार आहे 35 आणि हा पण आपण आयसोस्केलेस ट्रायंगल हा दाखवला होता. याचे हा पण अँगल 35 येणार. याला अजून एक अल्टरनेट अँगल आपण वापरला होता हे दोन पॅरलल सेगमेंट दाखवून. म्हणजे हा जो अँगल आहे तोच हा अँगल असतो पॅरलल अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार. म्हणजे हा पण काय येणार आहे 35 आणि या ठिकाणी आपण ट्रायंगलच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 असते हे वापरून ते किंमत काढणार आहोत अँगल RQB ची. त्यासाठी आपण अँगल PRA is equal to angle QRB is equal to angle QBR किती आहे 35 इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल QRB आता ह्या ट्रायंगल QRB अँगल QRB प्लस अँगल QBR प्लस अँगल BQR इज इक्वल टू 180. याच्यात आपल्याला दोन अँगल माहिती झालेले आहेत. कोणकोणते अँगल R आणि अँगल B. ते किती आहेत 35. अँगल R किती आहे 35 प्लस अँगल B किती आहे 35 प्लस अँगल आपल्याला BQR फाइंड करायचा आहे 180 डिग्री इज इक्वल टू याची ॲडिशन आली 70 70 BQR इज इक्वल टू 180. अँगल BQR इज इक्वल टू 180 मायनस 70. अँगल BQR इज इक्वल टू 110 डिग्री हे आपण फाइंड केलेलं आहे. त्यासाठी आपण काय काय वापर केला पहिल्यांदा आयसोस्केलेस ट्रायंगलचा वापर केला. म्हणजे याचे दोन कोन आपल्याला एक दिला होता त्याच्यावरून आपण दुसरा पण तेवढंच आहे हे सिद्ध झालं. मग तो व्हर्टिकली ऑपोजिट आहे अँगल R ला ह्या बाजूचा ह्या ट्रायंगल मध्ये. मग तो पण 35 आला आणि हा ट्रायंगल पण आयसोस्केलेस ट्रायंगल असल्यामुळं त्याचा अजून एक कोन हा 35 झाला. मग 180 त्यांची बेरीज असते एका ट्रायंगलच्या तीन कोनांची. त्याचा वापर करून आपण हा राहिलेला अँगल काढला. तो आला 110 डिग्री म्हणजेच 110 डिग्री. थँक्यू फ्रेंड्स. राहिलेला 5 नंबरचा क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला लाईक करा आणि